खटावपासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। खटावमध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा। राजकीय नेत्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल। पलूस तालुक्यातील खटाव येथे पाण्याच्या टाकीच्या कारणावरून 2 गटात झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याच्या तक्रार रोहित शामराव कांबळे वय 43, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार खटाव यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे। खटावमधील एका प्रमुख राजकीय नेत्यासह 12 जणांविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास बौद्ध विहार परिसरात ही घटना घडली। भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खटाव येथील बौद्ध समाज मंदिर परिसरात पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे। याच कारणावरून संशयित आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादी रोहित शामराव कांबळे वय 43 आणि त्यांच्या समाजातील इतर व्यक्तींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे। या झटापटीत काही महिलांनाही मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। यावरून पोलिसांनी विश्वजित आनंदराव पाटील यांच्यासह प्रशांत पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, दादू उर्फ रवी जंगम, अंकुश जंगम, आप्पासो पाटील, सुरेश पाटील, सुयोग साळवी, प्रकाश पाटील, आदित्य पाटील आणि काकासो पाटील अशा 12 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आणि उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह तातडीने फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला। सध्या गावात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे।